आज सकाळीच भाजीपाला आणायला गेली होती. सशाचं खायचं संपलं होतं, मग सशासाठी मस्त असं खायला थोडं घेऊन घेतला. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पहिले तर त्याला खायला दिलं, कारण की त्यानं सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यानंतर मग मस्त अशी डाळ करत होती तुरीची. त्याच्यासाठी मस्त अशी म्हणजे फोडणीचीच करत होती, थोडीशी तिखट वगैरे नव्हती. मग ती हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, मोहरी, हळद, हिंग हे टाकून मस्त असं फिरून घेतलं. टमाटर वगैरे काही टाकलं नाही कारण की टमाटर मी डाळ शिजवली कुकरमध्ये, त्याच्यातच कुकरमध्येच टाकलं होतं. त्याच्यामुळे मग या फोडणीमध्ये काही टाकलं नाही. तर मस्त अशी फोडणीची डाळ झाली. वरून कोथिंबीर टाकल्यानंतर दुपारून हे आल्यानंतर मग मस्त फ्रेश वगैरे झाले. मग मस्त असं जेवण होतं. ठेचा, लोणचं, पोळी, डाळ, बर्फी. त्याच्यानंतर हे बघा आमचे आकाश भाऊ संध्याकाळी 6 वाजतापासून 8 वाजता आल्यानंतर बोलले होते, कंप्लेंट करत आहे की काय निघत आले पाहत होते. मग त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसले वगैरे. मग त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलं, डाळ, भाजी, भात आणि लाडू. त्यांनी मस्त असं जेवण केलं. श्रावण सोमवार होता आणि आमचा ससा गायब होता पलंगाखाली. त्याच्यानंतर मग मस्त असं मग आमचे जेवण वगैरे झाले, थोडं बसलं. नंतर आम्ही लाखी वगैरे बांधायला घेतली आणि त्याच पण दोघांले पण फर्स्ट शिप होती, तर मग लवकरच जाणं होतं. पण आमचेच आकाश भाऊ 6 वाजतापासून 8 वाजता आले. मग काय, मग त्यांनी मस्त अशी लाखी वगैरे बांधली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडे व्हिडिओज फोटो काढले. इथं आमचे भांडणं चालू होते पैशासाठी. आणि त्याच्यानंतर मग हे आमचा ससा कसा चालते, टपलेलं झाकून पण ठेवलं तरी आमचा ससा समोर चालते. मग त्यांनी त्याच्या जागेवर ठेवलं आणि त्याच्यावर ते पाठ ठेवून दिला. तर तिथंच मग असा बसून गेला. त्याच्यानंतर मग आकाश भाऊ चालले आमचे घरी, कारण की त्यांना होती उद्या फर्स्ट